नाशिक शहरातील खड्ड्यांच्या समस्येवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने महानगरपालिकेसमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं। शहरातील रस्ते खड्डेमुक्त करा, रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा अशी मागणी करत आंदोलक नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली आहे। यावेळी गटप्रमुख केशव पोरजे यांनी खड्ड्यांमुळे जीव गमावलेल्या नागरिकांना महापालिका परिसरात श्रद्धांजली वहावी लागणं ही दुर्दैवी बाब असल्याचं सांगितलं। तसेच या विषयावर विशेष महासभा घेण्याची मागणी त्यांनी केली आहे। खरोखर सांगतो, दुःखाची गोष्ट आहे। आज आमच्या लोकप्रतिनिधींना या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली। ज्या नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी लोकप्रतिनिधी घेतात आणि महापालिकेत निवडून येतात आणि आज महापालिकेत आम्ही त्यांना न्याय देऊ शकलो नाही आणि आज या महापालिकेच्या आवारात आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहिली, ही खरोखर खूप दुःखाची गोष्ट आहे। म्हणून लवकरात लवकर महासभा घ्या आणि तुम्ही जर महासभा घेणार नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू असा इशारा आम्ही महापौरांना देत आहे। दरम्यान आंदोलक नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात प्रवेश करत घोषणाबाजी केली। महापौर उपस्थित नसल्याने नगरसेवकांनी दालनातच ठिय्या आंदोलन सुरू केलं। जोपर्यंत महापौर आमच्याशी चर्चा करत नाहीत तोपर्यंत दालन सोडणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला। या आंदोलनात खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांनीही सहभाग घेतला। प्रशासनाच्या ह्या कारभारामुळे जसं त्या 4 लोकांमध्ये माझे मिस्टर गेले आणि माझा संसार उद्ध्वस्त झाला। मला फक्त प्रशासनाला एवढंच सांगायचंय की ज्या गोष्टींमुळे हे घडतंय त्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित केल्या पाहिजे। खड्डे रस्ते जागोजागी सगळीकडे खूप खराब झालेले आहे, ते व्यवस्थित केले पाहिजे त्यांनी। आणि ज्यांच्यावर हा प्रसंग उडवलाय घडलेला आहे त्या परिवाराला त्यांनी मदत केली पाहिजे। आता मी आणि माझी मुलगी, आमच्याकडे पाहणारं कोणीच नाहीये। आमचे करते धरते माझा नवरा होता, आमच्या हातावरचं होतं सगळं। त्याच्यामुळे माझ्या भविष्यासाठी आणि माझ्या मुलीच्या भविष्यासाठी प्रशासनाने महापालिकेने काहीतरी तरतूद केली पाहिजे, बस एवढंच माझं म्हणणं आहे।